just like old days. राज, राज थांब, ऐकून घे ना माझं. राज, राज, राज थांब, ऐक माझं. राज, राज ऐक ना माझं. राज अजूनही वेळ गेलेली नाहीये. गुहागरला नक्की काय झालं सांग ना मला. ते बघ, आपण दोघेही जाऊ तिकडे. आपण सगळ्यांशी नीट बोलू. ते ऐकतील आपलं. मी स्वतः येते तुझ्या बरोबर. मी कावेरीच्या बाबांची बंदरणी करते. ते माझं म्हणणं ऐकून घेतील आणि बघ सगळे गैरसमज दूर होतील. बस बस आई. देवा, तात्या बरोबर आहेत, राजवर्धन सर बरोबर आहेत की रत्नमाला मॅडम बरोबर आहेत हे मला नाही माहिती. ह्या सगळ्यात कुणाची चूक आहे ते सुद्धा मला माहित नाही. पण ज्या माणसांवर मी जीव लावलाय आणि ज्यांनी माझ्यावर जीव लावलाय त्या सगळ्यांना कायम सुखरूप ठेव, सुखी ठेव. एक दोन नाही, 3दा प्रयत्न करून झालेत माझे. पण तात्यांनी नाही पाठवलं काकूंना. तुला माहिती ह्या सगळ्यात काय झालं? काकूंना खूप त्रास व्हायला लागलाय. त्या हात जोडून म्हणाल्या मला, तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ, प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा. मला आयुष्यात वाटलं नव्हतं ते असं कधी म्हणतील. माझ्या आयुष्यातून निघून जा असं म्हणाल्या त्या. आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तू. त्या दिवशी ह्या नाटकी लोकांची बाजू न घेता जर कंप्लेंट मागे घेतली असतीस ना, तर आज त्या इथे आपल्या सोबत असतात. राज, राज, राज ऐक. राज, प्रयत्न करूनही जे मिळत नाही ते आपसूक हातात पडतंय तर तुला दुर्बुद्धी सुचते काय? अरे चक्कर येत असेल, हार्ट अटॅक येत असेल तर येऊ दे ना, जाईल एकदाची वर.